दत्तात्रय कोण होते नेमकं? आपल्याला आपण नेहमी ते तीन मुखांचे स्वरूप आपल्याला बघायला मिळतं, तसं ते स्वरूप नाहीये. बरं का, भगवान दत्तात्रयांची मानवी स्वरूपात जन्म झालेला आहे, त्यामुळे एक मुखानेच जन्म झाला त्यांचा. पण त्यांच्या ठाई जी ईश्वरी ऊर्जा होती, ती तिन्ही जे काही ऊर्जा ह्या सृष्टीतील मांडल्या गेल्या, त्या त्रिगुणांचा एकत्रीकरण म्हणजे भगवान दत्तात्रय आहे. ब्रह्म, विष्णू आणि महेश या तीन नावांनी सत्व, रज आणि तम या तीन त्रिगुणांचं वर्णन केलं गेलेलं आहे. तसंच दत्तगुरूंचे किती अवतार आहेत? श्रीपाद, श्रीवल्लभ, नरसिंह, सरस्वती आणि मग आधुनिक काळामध्ये स्वामींच्या स्वरूपामध्ये त्यांनी दर्शन दिलेलं आहे. दत्तगुरूंच्या चित्रात दिसणारे 4 कुत्रे आणि गाय, ते कशाचे प्रतीक आहे? म्हणजे गाय असते ती त्याचं प्रतीक आहे, आणि जे 4 श्वान आहेत ते 4 चे प्रतीक आहेत. गुरुचरित्र नेमकं काय? पारायण करणे म्हणजे काय असं? म्हणजे त्याचं पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत वाचन करणे. स्वामी चरित्र म्हणजे तेच झालं ना गुरुचरित्र? स्वामींचं चरित्र वेगळं आहे. तर शिवपुरी विषयी बहुतांश लोकांना माहिती नाहीये, तर त्या मागचं रहस्य तुम्ही सांगू शकाल? 100 वेळेला काशीचं दर्शन घेतल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं ते एकदा शिवपुरीत परिक्रमा केल्याने प्राप्त होतंय. म्हणून स्वामींचा आणि दत्तगुरूंची उपासना कशी करावी आपण? गुरु आपल्याकडे आले किंवा गुरु आपल्या स्वप्नात आले, तर आता ह्या कलियुगात लोकांना विश्वास बसत नाही. आता गाणगापूरला आपण बघतो, लोक आवेशात असतात, ते काय असतं नेमकं? तुम्ही दत्तात्रय विषयी माहिती द्या. म्हणजे दत्तात्रय कोण होते नेमकं? आपण आता असं म्हणाल की भगवान दत्तात्रयांचा समजा जीवन प्रवास आपण म्हणू, हा सुरू कधी नेमका झाला त्याला काही तारीख नाहीये. तो काही शतकांच्या आधी किंवा किंबहुना काही युगांच्या आधी सुरू झाला असं म्हटलं जातं. कारण भगवान दत्तात्रयांना गुरुआदी गुरु म्हटलं गेलंय, की सगळ्या गुरूंचे देखील गुरु, आदि गुरु. बरं का, आणि महाराज त्यांना श्री गुरु म्हणायचे, कारण ते एका अशा गुरुस्थानी आहेत जिथे संत, महंत, योगी, अवतार ह्या सगळ्या श्रेणीतल्या लोकांना त्यांना आपल्या गुरुस्थानी मानावं लागतं किंवा मानलेलं आहे सगळ्यांनी. त्यामुळे भगवान दत्तात्रयांचं जे काही वर्णन आपल्याला कथेमधनं सापडतं की महर्षी अत्री व अनुसया मातांचे ते चिरंजीव आहेत, आणि त्रिगुणात्मक ऊर्जेचे ते एकत्रीकरण ह्या स्वरूपात त्यांची एक आपल्याला महती लोकप्रचलित आहे. त्याच्या पलीकडे जाऊन त्यांचा एक खूप महत्वाचा एक इतिहास या सगळ्या कार्याचा आहे, जो काय आहे की भगवान दत्तात्रयांचं जे काही स्वरूप आहे हे आपल्याला आपण नेहमी ते 3 मुखांचे स्वरूप आपल्याला बघायला मिळतं, तसं ते स्वरूप नाहीये. बरं का, भगवान दत्तात्रयांची मानवी स्वरूपात जन्म झालेला आहे, त्यामुळे एक मुखानेच जन्म झाला त्यांचा. पण त्यांच्या ठाई जी ईश्वरी ऊर्जा होती, ती तिन्ही जे काही ऊर्जा ह्या सृष्टीतील मांडल्या गेल्या, ज्या त्रिगुणात्मक सृष्टी मानतो आपण, त्या त्रिगुणांचा एकत्रीकरण म्हणजे भगवान दत्तात्रय आहे. मग आपण म्हणताना काय म्हणतो की भगवान दत्तात्रय म्हणजे ब्रह्म, विष्णू व महेश या 3 ऊर्जांचं ते एकत्रीकरण असं मानतो आपण, ती त्रिमूर्ती मानतो आपण. पण त्याच्या बरोबर त्याचा जो गुह्यार्थ जो आहे तो काय आहे की ब्रह्म, विष्णू आणि महेश या 3 नावांनी सत्व, रज आणि तम या 3 त्रिगुणांचं वर्णन केलं गेलेलं आहे. आणि सृष्टी ही त्रिगुणात्मक आहे असं मानलं गेलं, की जेव्हा ईश्वर तत्व हे त्रिगुणातीत आहे, हे त्रिगुणांपासून विरहित आहे, आणि सृष्टी ही त्रिगुणांनी बनलेली आहे असं वेदांनी म्हटलेलं आहे. कारण भगवान दत्तात्रय काय आहेत की जी दृष्ट सृष्टी आहे आपल्याला, त्याच्यात त्रिगुण शक्ती जी आहे त्यांचं मूर्त स्वरूप म्हणजे भगवान दत्तात्रय असं त्याचं वर्णन केलं गेलेलं आहे, की अशी एक व्यक्तिमत्व त्यांचं आहे ज्याच्यामध्ये तिन्ही ऊर्जांचा समतोल आहे. अच्छा, बरं का, म्हणजे सत्वर ही ऊर्जा काय, जी ब्रह्म ऊर्जा आहे ही सृजन करणारी ऊर्जा आहे. जी विष्णू ऊर्जा मानली गेली आहे, जी रज ऊर्जा आहे ती काय, ती प्रवाह निर्माण करणारी ऊर्जा आहे, जी स्थित्यंतर घडवते. बरं का, ज्याला आपण परिवर्तन म्हणा किंवा जे संचलन आहे करणारी ती ऊर्जा आहे. आणि तिसरी जी महेश शक्ती आहे किंवा जी रज तम शक्ती ज्याला म्हणलं गेलं, ती काय आहे, ती लय करणारी ऊर्जा आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट सुरू झाल्यानंतर ती चालते आणि मग बंद होते. या तिन्ही जे काही घटनाक्रम आहेत त्या तिघांचं एकत्रीकरण करणाऱ्या जे काही त्रिगुणात्मक शक्ती आहे त्याचं एकत्रीकरण असलेली ते व्यक्तिमत्व आहे. आणि या तिन्ही ऊर्जांचं त्यांच्यामध्ये समत्व आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सृष्टीच्या सृजनापासूनच्या लयापर्यंत सगळा जो हा जीवन प्रवास आहे, या सगळ्या जीवन प्रवासामध्ये भक्ती, श्रद्धा, धर्म ह्या ज्या काही मतप्रणाली आहेत त्यांना स्थिर करणे आणि जीवांचा उद्धार करून त्यांना उन्नतीचा आणि उत्क्रांतीचा मार्ग दाखवणे अशी त्यांनी आपल्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे. आणि अनेक युगांमधनं हे कार्य त्यांचं झालेलं आहे. असं म्हटलं गेलंय की भगवान श्री कृष्णाने देखील गिरनारवरती जाऊन अनेक वर्ष तपश्चर्या केलेली आहे की भगवानांचं एकदा दर्शन व्हावं म्हणून.
आणि कित्येक दिवस त्यांना वाट बघावी लागलेली आहे. ते आणि बलराम दोघेही गिरनारला गेले आहेत आणि तिथे वाट बघतायत की कधी एकदा दत्तगुरू आम्हाला दर्शन देणार आहेत म्हणून. आणि मग त्यांनी प्रगट होऊन दर्शन देऊन श्रीकृष्णाला आणि बलरामाला तिथं दीक्षा दिल्याचा उल्लेख आहे. तशीच उल्लेख प्रभू रामाच्या वेळेला देखील आहे की त्यांना भगवान दत्तात्रयांचं दर्शन झालेलं आहे. त्याचबरोबर भगवान परशुरामांच्या जीवनामध्ये तर प्रत्यक्ष भगवान दत्तात्रयांनी त्यांना दीक्षा देऊन त्यांना तिथे दीक्षित केलेलं आहे असं वर्णन सापडतं. त्यामुळे जितके काही हे संप्रदाय आहेत आज आधुनिक अध्यात्मामध्ये, ते सगळे संप्रदाय असोत, अवतार असोत, संत असोत, त्या सगळ्यांना त्यांच्याकडून दीक्षा दिल्याने उच्चतर विद्या प्राप्त झाल्यात असं म्हटलं गेलेलं आहे. किंबहुना हे जे काही दशा अवतार मानतो आपण, जे वैष्णवी अवतार मानतो आपण, त्या प्रत्येक वैष्णवी अवताराला त्यांचं अवतार कार्य सुरू करून पूर्ण करण्यासाठी भगवान दत्तात्रयांची दीक्षा दिल्याचे उल्लेख आपल्याला सापडतात. त्यामुळे भगवान दत्तात्रय हे भारतीय अध्यात्मातलं सर्वोच्च अशी एक व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांचा जो काही जीवन प्रवास आहे हा युगायुगांमधनं अशा काही व्यक्तींना दीक्षा देणे किंवा त्यांना मार्ग दाखवण्याचा आहे जो मोठ्या प्रमाणामध्ये समाजाचं कल्याण करणार आहे, ज्यांच्या हातून समाजाचं कल्याण व्हायचंय. अशा निवडक लोकांना दर्शन देऊन, त्यांना दीक्षा देऊन, त्यांच्या माध्यमातून धर्माचं, समाज कल्याणाचं कार्य करून घेणारी अशी ती एक व्यक्तिमत्व, अशी ती ऊर्जा आहे. तर भगवान दत्तात्रयांचं जे प्रचलित असलेलं आपल्याला आता माहिती आहे ते काहीतरी खूप ज्या लोककथा म्हणू आपण त्याच्यामधनं आलेलेच जास्त वर्णन आहे. पण मूळ त्यांचं जे ज्याला भगवान कृष्णाने संभवामी युगे युगे म्हणालं की जेव्हा धर्माला ग्लानी येते आणि धर्मग्लानी दूर करण्यासाठी, धर्माला ग्लानी येते म्हणजे धर्मावरती काहीतरी अवडंबर येतं असं नाही. जेव्हा मानव मूळ धर्मापासून दूर जायला लागतो, मानवाचं मूळ धर्म काय, मानवता असणे हा मूळ धर्म आहे. म्हणजे वेदांना अपेक्षित मानवाला धर्म काय आहे, धर्म या शब्दाने मानवाला मानवता हाच अपेक्षित धर्म आहे वेदांचा. मानवाने मानवासारखं जगावं, ही मानवता म्हणजेच वेदांना अपेक्षित धर्म बरं का. म्हणजे आपण आता म्हणताना अनेक त्याला नावं दिलेली आहेत, ती धर्मशब्दाची व्याख्या नाहीये, ती संप्रदायात्मक व्याख्या असू शकते. संप्रदाय हा शब्द त्याला चांगला सूट होतो. धर्म म्हणजे मानवता, आणि मानवतेपासून जेव्हा मानव दूर जायला लागतो, ती मानवतेची जी लय आहे त्यापासून तो जेव्हा तुटायला लागतो, तेव्हा प्रकाशमान व्यक्तींच्या माध्यमातून मानवाला परत धर्ममार्गावरती आणावं, याच्यासाठी म्हणून भगवान दत्तात्रयांचं कार्य आहे. म्हणजे भगवान कृष्ण जेव्हा गीतेमध्ये म्हणतात की अधर्माचा नाश करून धर्ममार्गावर परत आणावं, म्हणजे काय, म्हणजे कुणातरी एका व्यक्तीचा नाश नाही येतो, आपल्यामधल्या दुष्ट प्रवृत्तींचा नाश कसा करायचा आणि सत्प्रवृत्तीच्या मार्गावरती कसं परत समाज आणायचं, याच्यासाठी ज्या लोकांनी प्रयत्न केला आजपर्यंत इतिहासामध्ये, जे काही श्रेष्ठ संत महंतांनी प्रयत्न केला, ह्या सगळ्यांचा मार्ग दाखवणे, त्यांना दीक्षा देणे आणि त्यांना हे लोककल्याणासाठी प्रवृत्त करणे, हे भगवान दत्तात्रयांचं कार्य आहे. तर तसंच दत्तगुरूंचे किती अवतार आहेत? भगवान दत्तात्रयांचे मूळतः 3 अवतार समजतो आपण, मग त्यांना धरून 4 समजा. त्यामध्ये 2 अवतार हे मध्ययुगीन मानले जातात. म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ या स्वरूपामध्ये त्यांनी दर्शन दिलेलं आहे, नरसिंह सरस्वती या स्वरूपात दर्शन दिलेलं आहे, आणि मग आधुनिक काळामध्ये स्वामींच्या स्वरूपामध्ये त्यांनी दर्शन दिलेलं आहे. आता भगवान दत्तात्रयांनी मानव स्वरूप धारण करावं, एखादा अवतार स्वरूप धारण करावं, ह्याला खूप मोठी किमया व्हावी लागते. कारण त्यांच्या श्रेणीची एखादी ऊर्जा जेव्हा अशा प्रकारे मानव स्वरूप धारण करतात, कारण ते चिरंजीव अवतार आहेत आणि ते एक वेगळं स्वरूप धारण करतायत, अशी ती भूमिका आहे. त्यामध्ये भगवान दत्तात्रयांचा तर नित्य आवास आहे पृथ्वीवरती, तरीही ते एक नव्या स्वरूपामध्ये समाजासमोर येत आहेत. त्यामुळे त्याला खूप महत्व आहे बरं का. म्हणजे भगवान दत्तात्रयांचा अवतार धारण व्हावा, त्यांनी करावा आणि त्याचं दर्शन व्हावं, याच्यासाठी संत किंवा योगी पुरुष शतकानुशतके ध्यान करून बसलेले आहेत की एकदा तरी गुरूंचं दर्शन होऊ दे म्हणून. म्हणजे मी म्हणलो तसं की भगवान श्री कृष्णाला अनेको दिवस तपश्चर्या करावी लागलेली आहे गिरनारच्या पायथ्याशी, की कधीतरी एकदा वर्ण हाक येईल आणि गुरु आपल्याला आवाज देऊन बोलून घेतील. आणि त्यांची परीक्षा घेऊन भगवान दत्तात्रयांनी त्यांना अनेक दिवस वाट बघायला लावलेली आहे. तर विचार करा, आपल्याला जेव्हा स्वामींसारख्या स्वरूपामध्ये ते प्रगट होऊन दर्शन देतात, तेव्हा त्यांची किती मोठी किमया आहे आणि किती मोठा काहीतरी त्यांच्यातनं काही संदेश त्यांना काहीतरी द्यायचा आहे.
त्यामुळे त्यांनी अवतार धारण करावं याला काहीतरी खूप लाक्षणिक व्हावं लागतं, तरच त्यांना मानवी स्वरूप धारण करण्याची गरज पडते. जशी की ह्या काळामध्ये स्वामींच्या स्वरूपामध्ये त्यांनी जे काही कार्य उभं केलंय त्याला एक कारण ठरलेलं आहे आणि त्या कारणाच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी अवतार धारण आतापर्यंत केलेले आहेत. दत्तगुरूंच्या चित्रात दिसणारे 4 कुत्रे आणि गाय ते कशाचे प्रतीक आहे? म्हणजे खूप सुंदर प्रश्न आहे तो आणि मला वाटतं हा खूप गंभीर प्रश्न आहे, कारण हा आपल्या विषयाला पुढे नेणारा असा हा प्रश्न आहे. त्याचं दर्शन महाराजांना, परमसद्गुरू श्री गजानन महाराजांना स्वप्न दृष्टांतच दिलं होतं की भगवान दत्तात्रयांचे 4 श्वान आहेत, जे 4 कुत्रे उभे असतात आणि मागे त्यांच्या गाय उभी असते. ते स्वतः त्रिमूर्ती स्वरूपामध्ये तिथे उभे असताना असे चित्र आता ते चित्रकारांनी आणि कलाकारांनी काढलेले चित्र आहे. त्यामुळे जी गाय असते ती धर्माचं प्रतीक आहे बरं का, धर्माची उपासनेचं प्रतीक आहे गाय. आणि जे 4 श्वान आहेत ते 4 वेदांचे प्रतीक आहेत आणि त्याच्यामध्ये 4ही श्वान जे आहेत ते भगवान दत्तात्रयांच्या बरोबर आहेत बरं का, आणि त्यांच्या बरोबर उपासना स्वरूप गाय उभी आहे असं ते चित्र आहे खरं, की त्यांच्या माध्यमातून वेदांची जी ज्ञान आहे, जी विद्या आहे, ज्याला ब्रह्मविद्या म्हणलं गेलंय, ती विद्या जी आहे ती वेदांची विद्या, ही उपासना ही प्राप्त करण्यासाठी म्हणून गुरुस्थान म्हणजे भगवान दत्तात्रय आहेत असं त्याच्यामध्ये ते वर्णन केलं गेलं. त्यामुळे अक्कलकोटमध्ये येऊन त्यांच्या चरणी जेव्हा आपण दर्शन घेतो तेव्हा त्यांच्याकडून कुठेतरी आपल्याला आता सन्मार्ग लाभावा, जीवनाच्या उद्धाराचा मार्ग लाभावा अशी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे अक्कलकोटला येण्याला देखील खूप कृपा लागते आणि महाराज नेहमी म्हणायची की अक्कलकोटला येण्याला कृपा लागते, अक्कलकोटमध्ये आल्यानंतर गुरु दर्शन व्हायला त्याच्याही जास्त कृपा लागते, त्याच्या पलीकडे जास्त कृपा लागते तुम्हाला उपासना समजण्यासाठी, आणि त्याच्याही पलीकडे जर तुम्हाला अत्यंत कृपा झाली तर जीवनभर उपासना करण्याची संधी मिळते, अशी ती परंपरा. त्यामुळे भगवान दत्तात्रयांचं जे स्वरूप म्हणलं गेलंय ना 4 श्वानांचं आणि गायीचं, हे उपासनेचं आणि ज्ञानाचं प्रतीक आहे. म्हणजे वेद शेवटी ज्ञानाचं प्रतीक आहेत. ज्ञान कुठलं ज्ञान? सृष्टीचं जे सर्वोच्च ज्ञान आहे ते कुठलं आहे की ज्या त्रिगुणात्मक सृष्टीतून द्वैतातून अद्वैताकडे जाण्याचा मार्ग आणि शंका कुशंकांमधनं ज्ञानाचा मार्ग तो उपासनेतून मिळतो, तो गुरुचरणी मिळतो. अशी ती भगवान दत्तात्रय, गाय आणि 4 श्वान यातून दिलेलं प्रतिकात्मक वर्णन आहे. दत्तगुरु हे नाथ संप्रदाय मध्ये येतात बरोबर, तर त्यामागची कथा काय? भगवान दत्तात्रयांचे अनेक संप्रदाय आहेत. अच्छा. आणि त्याच्यामध्ये नाथ संप्रदाय अर्थातच अग्रणी स्थानावरती आहे. म्हणजे आता आपण हे मोठ्या प्रमाणामध्ये जे काही धार्मिक हे बघतोय, कुंभमेळे बघतोय, त्याच्यामध्ये बहुतांशी हे जे जुने संप्रदाय असतात सगळे तिथे भगवानांच्या आज्ञेवरूनच तिथे तपाचरण करून आलेले असतात. म्हणजे ती पार्श्वभूमीच ती होती की त्यांनी वर्षानुवर्ष तपाचरण करावं, तपाचरण करून यज्ञ करावेत, यज्ञाचं भस्म घ्यावं आणि ते जलामध्ये मिश्रित करून त्याच्या संस्कार झालेल्या जलाचा समाजाने त्याचा स्नान करावं अशी ती भूमिका होती. त्यामुळे नाथ संप्रदाय असो किंवा अनेक बाकी दत्त संप्रदाय आहेत, हे सगळेच भगवान दत्तात्रयांच्याच गुरु आज्ञेने सुरू झालेले संप्रदाय, जसं आपलाही आहे आता हाही संप्रदाय आहे. तर आपण अक्कलकोट विषयी आपण माहिती घेतली, तर तसंच गाणगापूरचं काय महत्व आहे? गाणगापूरला अनेक आयामांनी महत्व आहे बरं का. एकतर गाणगापूर हे गाव 2 नदींच्या संगमावरती वसलेलं गाव. आजही आपण गेला तर त्या संगमाचं सुंदर दर्शन आपल्याला करायला मिळतं. त्याचबरोबर भगवान दत्तात्रयांच्या निर्गुण स्वरूपात प्रासादिक असलेल्या पादुका तिथे दर्शनासाठी म्हणून उपस्थित आहेत. आणि दत्त संप्रदायातलं एक खूप महत्वाचं स्थान गाणगापूर आहे, कारण त्या पादुका प्रासादिक म्हणून दिल्या गेलेल्या आहेत. जशा अक्कलकोटमध्ये गुरुपीठाला स्वामींनी पादुका प्रसाद स्वरूप दिलेले आहेत, तसंच त्या पादुका प्रसाद स्वरूप तिथे स्थापन केले गेलेले आहेत. आणि त्या पादुकांच्या दर्शनाच्या माध्यमातून जोपर्यंत पुढचा अवतार धारण स्वामी करत नाहीत तोपर्यंत समाजाला गुरुदर्शन करायचं असेल तर गाणगापुरी स्थान आहे असं म्हटलेलं आहे. आणि मग स्वामींनी जेव्हा अक्कलकोटमध्ये इथे येऊन निवास केला, मग तिथून पुढे मग ते प्रत्यक्ष त्यांनी इथे म्हणजे त्याच ज्यांच्या पादुका गाणगापूरला त्यांनीच अक्कलकोटला निवास केलेला आहे. त्यामुळे मग इथे आज ज्या पादुका विराजमान आहेत ह्या देखील तितक्याच निर्गुण स्वरूपाच्या आहेत. आणि आज हे
म्हणलो तसं, हे दोन्ही गाव जे आहेत, हे दोन्ही गाव, हा सगळा परिसरच, हा सगळा प्रांतच हा आता गुरुभक्तीने, गुरु स्पर्शाने पुनीत झालेला असा हा प्रदेश आहे. आणि गाणगापुरी गेल्याने उच्चतर ज्ञान प्राप्त होतं असं आख्यायिका आहे. मग लोकांना त्याच्यामध्ये बाकी पण अनेक आहेत, किंवा कोणाला काही त्यांची इच्छा आकांक्षा प्राप्ती गुरुचरणी, काही समजा कोणी काही मागितलं असेल ते पूर्ती होण्यासाठी म्हणून स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. पण त्याच्याही पलीकडे मूळ जे मी मगाशी म्हणालो होते की भगवान दत्तात्रेयांकडून उपासना मिळावी याच्यासाठी म्हणून ही जागा प्रसिद्ध आहे. आणि गाणगापुरी गेल्याने भगवानाचं दर्शन होतं गुरूंचं, आणि त्यांच्याकडून काहीतरी आपल्याला उपदेश प्राप्त व्हावे या हेतूने ते गाव स्थापन झालेलं आहे. आता तीच महती अक्कलकोटला देखील आहे. आता गाणगापूरला आपण बघतो लोक आवेशात असतात. कसं आहे, शेवटी गुरुचरणी आपण लीन व्हावं व गुरूंचं दर्शन आपल्याला मिळावं व त्यामधून आपल्या मुक्तीचा मार्ग आपल्याला लाभावा असं प्रत्येक जीवाला वाटत असतं. त्यामधनं मग जी तळमळ आपली आहे ती कुठल्याही वेगळ्या स्वरूपातल्या जीवाची तीच तळमळ असणार आहे. त्यामुळे तिथे गेल्यानंतर अनेकांना एक, ज्याला आपण अतिंद्रिय म्हणू, असा स्वरूपाचा अनुभव येतो. तो येणं योग्य देखील आहे, कारण एवढ्या उच्च ऊर्जेच्या या प्रखर अशा आपण स्थानी गेल्यानंतर, तिथे आल्यानंतर आपला जीव सहजच आपल्या मूळ स्थानाकडे जायला आकृष्ट होतोय. तसं आपल्याला आपल्या घरी जाताना खूपच चांगलं वाटतं. म्हणजे आपण कुठेही जरी जगभरात प्रवासाला गेलो, घरी जावं असं वाटतंच नेहमी. म्हणजे आज किती जरी आपण लोक अमेरिकेत आपले भारतीय लोक राहत असले, किंवा कोणी रशियात राहत असलं, कोणी युरोपात राहत असलं, शेवटी ते म्हणताना काय म्हणतात, घर भारतच. ओके नाही, घरी आपले आई वडील, आपली जी काही एक जे कम्फर्ट झोन म्हणतो आपण, तिथं आल्यानंतर जसं बरं वाटतं ना, तसं आपल्या जीवाचं असतं. आपण जगभरामधनं प्रवास करतो, जगभरामधनं आपण अनुभवांमधनं जातो, कर्म करतो ज्याला आपण म्हणतो. अनेक चांगले वाईट आपल्याला अनुभव येतात. ह्या सगळ्या अनुभवांमधनं काय, जीवाची ओढ काय आहे, मूळ घरी जाण्याची. ज्या मूळ ऊर्जा स्रोतापासून आपण निघालो, त्या मूळ ऊर्जा स्रोताकडे परत जाण्याची जी ओढ आहे आपली, ती ओढ आपल्या जीवाची मूळ असल्यामुळे आपल्याला आपल्या घरी यावंसं वाटत असतं. ती आपल्या शरीराची ओढ नाहीये, ती आपल्या जीवाची असलेली ओढ आहे. की त्याला जिथून आपण निर्माण झालो, ज्या ऊर्जेतून आपण द्वैत झालो, दोन वेगळे झालो, ईश्वर आणि मी हे दोन वेगळे झालो, ही अवस्था आम्हाला नको आहे. आम्हाला मूळ अद्वैताची अवस्था पाहिजे, मी आणि ईश्वर एकच आहे, ही अवस्था मला परत पाहिजे. ही ओढ आपल्या जीवाची आहे. ती ओढ आपल्याला गुरुचरणी घेऊन जातीये, कारण तो दरवाजा तिथून सुरू होतोय. म्हणजे त्या एकत्वाचा जो अनुभव आहे, त्याचा जो काही मार्ग आहे, जे द्वार आहे, ते गुरुचरणांपासून सुरू होत आहे. त्यामुळे गुरुचरणी येण्याची ओढ आपल्याला आहे. त्यामुळे भारतीय अध्यात्म जर आपण बघितलं ना, भारतीय अध्यात्म हे गुरु परंपरांचं अध्यात्म आहे. सगळंच अनेको प्रांतांमधनं, अनेको स्वरूपांमधनं, अनेको श्रेणींमधनं, गुरु स्वरूपामधनं लोकांना दर्शनं झालेली आहेत. आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही जर बघितलं तर भारतीय अध्यात्म जे आहे हे सर्वच्या सर्वच जवळपास एकतर गुरु परंपरांचा वारसा सांगतं, दुसरं म्हणजे गुरूंना शिष्यांनी केलेल्या प्रश्नोत्तराचा वारसा सांगतो. म्हणजे भगवान कृष्ण आणि अर्जुनाचा जो वार्तालाप गीतेमधनं आहे तो, तिथे ते गुरुस्वरूप बसलेत आणि तो शिष्य स्वरूपात त्यांच्या समोर बसलेला आहे समजा. आणि कुठं बसलाय तो, कुरुक्षेत्राच्या युद्धस्थळी बसलाय तो. म्हणजे माया एवढ्या प्रखर स्वरूपामध्ये आसपास एवढं विद्रूप स्वरूप धारण करून उभी आहे बरं का. आणि त्या सगळ्यामध्ये त्याला अद्वैताचं दर्शन भगवानांनी दिलेलं आहे. त्याला एका गुरुच्या पार्श्वभूमीमध्ये ते त्याच्याशी बोलतायत. त्यामुळे तो जो काही द्वंद्व आहे ना, की जगाची जी एक चंचलता आहे, सृष्टीचं जे विद्रूप स्वरूप देखील आपण म्हणू त्याला, या सगळ्या मायेत अडकलेल्या माझ्या जीवाला मुक्तीची हाक आहे, ती मला गुरुचरणी घेऊन जातीये. आणि ती गुरुचरणी ओढत ओढत मला जेव्हा गुरु समोर येऊन उभं करते, तेव्हा जिवंत स्वरूपातला माझा जीव किंवा वेगळ्या कुठल्या श्रेणीमधला तो जीव, हा दोन्ही आक्रोश करतो की ही माया नको, ही माया झटका. आणि ह्याच्यातनं हा जो येणारा जो त्रास आहे, त्याचं जे वलय आहे मायेचं, हे युगानुयुगाचा हा जो काही एक अनुभवांचा जो माझा साठा झालेला आहे, तो इतका मला जड झालाय आता की ह्यातून मुक्त करा मला. म्हणजे आपल्याकडे मुक्ती म्हणजे काय आहे, कशातून मुक्ती पाहिजे आपल्याला? आपल्याला जन्मा मरणापासून मुक्ती नको आहे, आपल्याला ज्ञानाज्ञानातून मुक्ती पाहिजे, किंवा द्वैत स्वरूपात जीवन द्या.
असं कोणी मागितलं होतं? अद्वैत स्वरूपातच जीवन द्या ना, ही हाक आहे गुरुचरणांची आपली. त्यामुळे आपण जेव्हा पुण्यक्षेत्री जातो, विशेषतः गाणगापूरसारख्या पुण्यक्षेत्री जातो, तेव्हा तिथे अनेक लोकांना अनेक अनुभव येतात. अनेक स्वरूपाची लोक तिथे आलेली असतात आणि म्हणजे त्यांचा आवेश आपण बघितला तर आश्चर्य होईल असा आवेश असतो तो. मग त्याच्यामध्ये अनेक प्रकारे संक्रमित असे लोक देखील असतात. त्यांचा वेगळा अनुभव असतो. ज्ञानार्जन करायला आलेल्या लोकांचा अनुभव वेगळा असतो. भक्त म्हणून आलेल्या लोकांचा अनुभव वेगळा असतो. कुतूहल म्हणून बघायला आलेल्या लोकांचा अनुभव वेगळा असतो. पण एवढ्या प्रखर ऊर्जेच्या स्रोता जेव्हा जवळ आपण जातो तेव्हा आपला जीव तीच हाक मारतो की आपल्या आईला बघितल्यानंतर जो आनंद होईल, अनेक वर्षानंतर जेव्हा आपल्या आईला परत बघू तेव्हा जो आनंद होईल तो आपल्या जीवाला त्यांच्या चरणी गेल्यानंतर आनंद होतोय आणि तो वेगवेगळ्या स्वरूपामधनं प्रगट होतो. त्यामुळे प्रत्येकाला हवा तो अनुभव त्या गुरुचरणी येऊ शकतो आणि आपल्या सगळ्या जीवांची शेवटी हाक तीच आहे. आपल्याला आपल्या आईचं दर्शन व्हावं, आईने आपल्याला जणू कडेवर उचलून घ्यावं आणि जशी बाळाचे लाड करतात तसे आईने आपले लाड करावेत, अशी त्यांच्या चरणी हाक आहे आपली. की त्यांच्यामधून मार्ग कुठला मिळणार आहे? त्या भगवतीचाच मार्ग दाखवाया, की जी आदिशक्ती आहे तिचा मार्ग आम्हाला सापडायचा आहे. त्यामुळे गुरुचरणी आलोय, अशी ती पार्श्वभूमी आहे. त्यामुळे भगवान दत्तात्रयांची जिथे जिथे स्थान आहेत तिथे अनेक ठिकाणी आपण गेल्यानंतर लोकांना अशाच प्रकारचा अनुभव आलेला आपल्याला बघायला मिळेल की कुठल्या का श्रेणीमध्ये कुठल्या का योनीमधनं तो जीव जात असेल, तो सगळाच त्यांच्या चरणी आल्यानंतर बालकासारखा टाहो फोडतो आणि हाक देतोय त्यांना. म्हणजे तुम्ही बघितलं असेल गाणगापूरला अगदी एकेने हाक मारतात त्यांना, अगदी आरवाच्या भाषेत आवाज येत असतात की कसंही करून या मायेतून सोडवा आणि आईंचं दर्शन घडवू द्या, मार्ग सांगा, अशी त्यांच्यासमोर तो हाक जीव आपली देत असते. त्यामुळे अनेकांना अनेक अनुभव येतात. आता आपण थोडं गुरुचरित्र विषयी बोलूया. तर गुरुचरित्र नेमकं काय म्हणजे आणि लोक का वाचतात नेमकं? म्हणजे बघा ना, आपल्याकडे कसं आहे की आज चरित्र ग्रंथांचं वाचन म्हणजे महापुरुषांच्या जीवनाचा जो काही जीवन प्रवास असतो ह्याचं वाचन करण्याची परंपरा राहिलेली आहे. त्याच्यामध्ये मग गुरुचरित्र असेल किंवा वाल्मिकी रामायणाचा देखील पाठ करतात, भागवताचा लोक पाठ करतात. अनेक ठिकाणी आपण बघितलं असेल तर गीतेचे पाठ होतात. रुद्राचं समजा अनेक वेळेला आवर्तन केली जातात. त्यामध्ये वैदिक मंत्र असोत, म्हणजे अथर्वशीर्ष असेल, रुद्र असेल, किंवा मग हे सत्पुरुषांची जी काही जीवन कथा आहेत, मग जसं आपण रामायणाच्या कथा सांगितल्या जातात. असं म्हणलं गेलं की श्री हनुमानाने रामाला वर मागितलाय की तुमचं जीवन गाथाच एवढी प्रेरणादायक आणि इतकी ऊर्जादायक आहे की आपल्याकडून मला आशीर्वाद मिळावा की पुढचं आयुष्य मला चिरंजीव आपण दिलेलं आहे. मग त्या चिरंजीव आयुष्यामध्ये शक्य तितक्या ठिकाणी जाऊन मी आपल्या कथेचं गान करीन आणि जिथे कुठे रामकथा सांगितली जाईल तिथे मी प्रगट होऊन लोकांना दर्शन देईन, अशी त्यांनी एक वर मागितला असं म्हणलं गेलेलं आहे. त्यामुळे भगवान दत्तात्रयांच्या जीवनाचा जो काही प्रवास आहे, जो गुरुचरित्रामध्ये ज्याचं वर्णन केलं गेलेलं आहे, ह्याच्या आवर्तनांमधनं काय मिळतं? एक तर तुम्हाला त्यांच्या जीवनाचा जो काही प्रवास आहे ह्याचं तुमच्यामध्ये पुनस्मरण होत आहे. त्याचबरोबर त्यांच्यातनं खूप आंतरिक बोध आपल्याला प्राप्त होतोय आणि जो आध्यात्मिक त्याचा अर्थात लाभ आहे. आध्यात्मिक लाभ असा की त्यांच्या स्मरणाने नित्य त्यांच्या केलेल्या पुण्यपावन अशा विचारांनी त्यांच्यापर्यंत आपली प्रार्थना पोचावी व त्यांच्या प्रार्थनेनं त्यांनी आम्हाला दर्शन द्यावं व मग आम्हाला आशीर्वाद स्वरूप दीक्षा द्यावी, अशी ती भूमिका. त्यामुळे गुरुचरित्राचे पारायण जे लोक करतात खूप कठीण स्वरूपात लोक करतात. अगदी मी लोकांना अगदी संगमामध्ये उभं राहून, गाणगापूरमध्ये अगदी जलामध्ये उभं राहून पारायण करताना देखील ऐकलेलं आहे. त्यामुळे खूप कठीण तपश्चर्या स्वरूपात लोक पारायण करतात आणि त्या पारायणातून असंख्य लोकांना विस्मयकारक अनुभव आल्याचे देखील आपल्याला ऐकायला मिळतं. पारायण करणे म्हणजे काय असं? म्हणजे त्याचं पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत वाचन करणे. अच्छा, ह्याला पारायण करणे म्हणतात. म्हणजे समजा 11 अध्याय असतील, 12-13 अध्याय असतील, ते सगळी आता काही 21 ठिकाणी 21 अध्याय असतील, त्या 21 अध्यायांचं वाचन करणे, परत पहिल्यापासून परत वाचन करायचं. एकाच पुस्तकाचं परत परत वाचन करणे म्हणजे त्याचं पारायण करणे. अशा स्वरूपात त्याचं वर्णन आहे. आणि भगवान दत्तात्रयांच्या जीवनाचं करू तितकं पारायण कमी आहे. त्यामुळे त्यांचा जेवढा जय जयकार करावा तेवढा कमीच आहे. आणि त्यांच्याकडून आज म्हणजे भाग्य एवढं
की त्यांनी अवतार धारण केला आणि जी दीक्षा प्राप्त व्हावी म्हणून पारायण केले जायची, ती दीक्षा घरी येऊन शिकवायची आपल्याला सोय करून दिली. त्यामुळे आज त्याला आज वेगळ्या स्तरावरती त्याचं महत्व आहे. आणि मी मगाशी म्हणालो तसं की अवतारांना देखील आम्हाला ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून भगवानांच्याकडे वाट बघत लावावी लागलेली आहे. आज म्हणजे बस तिकीट काढलं की 5-6 तासामध्ये अक्कलकोटला येतं त्यांच्या समोर बसता येतं. आणि त्यांनी जी दीक्षा गुह्य स्वरूपात दिली ती आज प्रगट स्वरूपामध्ये आपल्याला प्राप्त होती. त्यामुळे चरित्राच्या पारायणाबरोबर त्यांना अपेक्षा असलेली जी उपासना आहे ती करण्याचं जास्त ते देखील महत्वाचं आहे. स्वामी चरित्र म्हणजे तेच झालं ना गुरुचे. स्वामींचं चरित्र वेगळं आहे. अच्छा, ते वेगळं. स्वामींचं चरित्र वेगळं आहे. अर्थात कारण 2 जीवन प्रवास वेगळे आहेत. त्यामुळे मग स्वामींचं जीवनामध्ये प्रगट होण्यापासून ते समाधीपर्यंत जो काही कालखंड आहे त्यांचा, जो अक्कलकोटी त्यांनी इथं व्यतीत केलेला आहे, त्याचं वर्णन त्यांच्या जीवनचरित्रामध्ये आलेलं आहे. आणि ते देखील अत्यंत विस्मयकारक आहे. त्याचं देखील ज्या लोकांनी आजपर्यंत पारायण केलेली आहेत त्यांना खूप आश्चर्यकारक अनुभव आलेले आहेत, स्वामींची दर्शनं झालेली आहेत. आणि अनेकांना त्याच्यामधून मग परत उपासना करण्याचे बोध देखील झालेले आहेत. म्हणजे मी खूप लोकांना ओळखतो जे आधी खूप निष्ठावान स्वामी भक्त होते, ज्यांनी अत्यंत तपाचरणी वृत्तीने स्वामी चरित्राचं पारायण केलेले आहेत. आणि मग त्यांना बोध स्वरूप स्वामींनी अग्निहोत्र करा म्हणून मार्गदर्शन दिलेलं आहे. त्यामुळे दोन्ही कथा जीवनाच्या अंततः तेच, आम्हाला ज्ञानप्राप्ती व्हावी, उपासना मिळावी. ती उपासना म्हणजेच अग्निसेवा आहे. आता ते न करता देखील अग्निसेवा करता येते, असं आहे. तर एकाने गुरुचरित्र म्हणजे वाचायला सुरुवात कुठून करावी आणि कशी करावी? एकाने कुठलंही पारायण बरं का, एखाद्या पुण्यतिथी बघावी, एखादा चांगला दिवस म्हणतो आपण तसा, पौर्णिमा असेल, एकादशी असेल, अशा दिवशी. आणि एखाद्या स्वच्छ स्थळी बसून, त्यासाठी कंपल्सरी नाहीये की तुम्ही मठामध्ये किंवा एखाद्या मंदिरात बसायला पाहिजे, आपल्या घरी बसून देखील तुम्ही करू शकता. आणि स्वच्छ स्नान करून स्वच्छ सुचिरभूत कपडे घालून त्याचं पारायण करायला सुरुवात करावी. त्याच्यासाठी काही वेगळी दीक्षा घ्यायची गरज पडत नाही. स्वामींचा आणि दत्तगुरूंची उपासना कशी करावी आपण? मूळ परंपरा स्वामींची उपासना, भगवान दत्तात्रयांची जी मूळ उपासना ही अग्नि उपासनाच असते. कारण ही ज्याला आपण तंत्र म्हणतो त्यातून आलेली उपासना आहे. मग आता लोक काय म्हणतात, तंत्र म्हणले की लोकांना काहीतरी भीतीदायक वाटायला लागतं किंवा त्याची खूप काहीतरी वेगळे चित्र उभे केले. तंत्र म्हणजे तंत्रज्ञान, टेक्निक. तंत्र इज टेक्निक. कशाचं तंत्र? म्हणजे लोकांनी त्याचं खूप काहीतरी उभं केलंय, भीतीदायक काहीतरी सिद्धिप्राप्ती आणि हे असं काही काही अनेक त्याचं एक वेगळं चित्र उभं केलं गेलेलं आहे. किंवा काहीतरी ज्याला आपण ऑकल्ट म्हणू, या स्वरूपात त्याचे चित्र उभं केलेलं आहे. पण तसं नाहीये. तंत्र म्हणजे काय? टेक्निक. कशाचं टेक्निक? तुमच्यामध्ये असलेल्या नारायणी शक्ती ज्याला म्हणतो आपण, भगवत शक्ती ज्याला म्हणतो आपण, की आपला हृदयस्थ नारायण जो आहे, ती ऊर्जा प्रगट करण्याची शक्ती तंत्र म्हणजे तंत्र. ते टेक्निक आहे ते, की आपल्यामध्ये आपण जसं जन्माला येतो तेव्हा असं म्हटलं जातं की मानव जन्माला येतो तेव्हा सगळ्या सिद्धींनी जन्माला येतो. ज्या काही सिद्धी म्हणून प्राप्त करायच्या आहेत तुम्हाला, त्या सगळ्या जन्मतः तुमच्यामध्ये आहेत. मग दूरश्राव्य शक्ती पाहिजे का? ती आहे. तुम्हाला वाक्सिद्धी पाहिजे का? ती जन्मतः तुमच्यामध्ये आहे. तुम्हाला ती शोधत आणावं लागत नाही, बरं का. कारण मानवी जो जन्म आहे वा भारतीय अध्यात्माच्या पार्श्वभूमीवर जर बघितला तर मानवी जन्म काय आहे? ईश्वर पदाच्या पेक्षा एक पाय खाली आहे. म्हणजे ईश्वरत्वापासून एकच स्टेप खाली म्हणजे मानव जन्म आहे. त्यामुळे मानव जन्म जेव्हा तुम्हाला प्राप्त होतो ना, तेव्हा सृष्टीतील सगळी ऊर्जा, सगळी विद्या, सगळ्या सिद्धी घेऊन तुम्ही जन्माला आलेले असता. मग तंत्र कशाचं? त्या अनलॉक करण्याचं तंत्र, टेक्निक, बरं का. त्यामध्ये ओकल्ट काहीच नाहीये, फक्त ते गुप्त ठेवलं गेलं. कारण कलियुगामध्ये त्याचा दुरुपयोग व्हायला लागला, बरं का. म्हणून ते गुप्त ठेवलं गेलं. दत्त संप्रदायामध्ये त्याचं प्रोटेक्शन, त्याला काय म्हणतो, संरक्षण केलं गेलं. त्यामुळे त्याचं एक वलय निर्माण केलं गेलं की बाबा हे कुणीतरी चुकीच्या व्यक्तीच्या हातात सापडलं तर तो काहीतरी वेगळं काहीतरी त्याच्यात स्वतःचं निर्माण करेल आणि लोकांना हानी करण्यासाठी त्याचा वापर होऊ नये म्हणून ते सेफ ठेवलं गेलं. म्हणून त्याच्या आसपास एक वलय उभं झालंय की ते काहीतरी ओकल्ट आहे, नेगेटिव्ह आहे, काहीतरी भीतीदायक आहे, असं त्याचं एक चित्र निर्माण केलं गेलं. जसं
जर त्याचा उपयोग चुकीच्या ठिकाणी, जसं आज समजा न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी आहे, आज न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीचं म्हणलं तर पहिल्यांदा भीतीच वाटते, की म्हणजे न्यूक्लिअर म्हणल्यानंतर भीतीच वाटायला लागते किंवा विध्वंस असं चित्र मनात येतं. मग प्रयत्न काय आहे की ते तंत्र चुकीच्या हाती पडू नये. ते पडल्याने काय होईल, कोणीतरी एखाद्या वेड्या माणसाच्या हातात जर एखादं न्यूक्लिअर वेपन लागलं तो काय करेल, मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी करेल. इट इज सारखी भीती आहे जगाला. मग ती म्हणून पडू नये म्हणून खूप प्रयत्न केला जातो की त्याला सेफ ठेवावं, त्याला सिक्रेट ठेवावं, त्याचे मोजक्या देशांकडे त्याची फक्त टेक्नॉलॉजी अवेलेबल करून द्यावी. हे आज केलं जातच आहे आपल्याकडे. तसंच प्राचीन काळामध्ये ज्याला व्यक्तीचा उन्नती करणं म्हणजे मानवाचा महामानव निर्माण करणं हे तंत्रज्ञान जे होतं ना, जी उपासना होती, जे तंत्र म्हणून त्याला आपण, जी टेक्नॉलॉजी होती ती गुप्त ठेवली गेली. कारण मधल्या काळामध्ये आपण बघितलं रावणापासून सगळ्यांनी त्याचा दुरुपयोगच केला बरं का. त्यामुळे मग आता नंतर कुठेतरी असं लक्षात आलं असेल का मोठ्या प्रमाणामध्ये हिंसा करण्यासाठी आणि लोकांची हानी करण्यासाठी ते वापरलं जात आहे. त्यापेक्षा त्याला सेफ ठेवा, सुरक्षित ठेवा तंत्र. ते कधीपर्यंत, जोपर्यंत तो काळ येत नाही जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये याचा वापर करून लोकांचं कल्याण करता येईल, अशासाठी म्हणून ते तंत्र सेफ ठेवलं गेलं. ते तंत्र हे गुरुपरंपरा दत्त संप्रदायातलं तंत्र आहे. ती टेक्निक आहे बरं का. ती काय आहे, ती अग्नि उपासना आहे. अग्नी काय आहे, अग्नी हा ऊर्ध्वगामी आहे, त्याला ऊर्ध्वरेतच म्हणलेलं आहे बरं का. अग्नी आपण किती जरी प्रयत्न केला तरी, जसं ग्लासमधनं मी पाणी खाली घातलं तर ते खाली पडतं, ओके नाही, पण अग्नीला उलट केलं तरी तो वरच जातो बरं का. आपण मेणबत्ती जर उलटी जरी करून बघितली तर ज्योत वरच जाते. अग्नी हा आहे असे एक तत्व आहे पंचमहाभूतांचं, जे स्वतः कधी कलुषित होत नाही. म्हणजे एनर्जी कॅन नेव्हर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड, हो की नाही. त्यामुळे अग्नीला दूषित करता येत नाही. आज हवा आपण दूषित केली, पाणी आपण दूषित केलं, भूमी आपण दूषित केली, ऊर्जा दूषित करू शकत नाही. म्हणजे पोल्युटेड अग्नी निघत नाही बाहेर कधीच, तो स्वतः दूषित होऊ शकत नाही. त्यामुळे तो पावक आहे, शुद्ध आहे. आणि पावक हा पण आहे, तो शुद्ध करू शकणारा पण आहे. पाणी गरम केले की शुद्ध होतं, हवा गरम केली की शुद्ध होते असा. त्यामुळे अग्नीची उपासना, अग्नीच्या माध्यमातून मानवाच्या ठायी असलेल्या सुप्त गुणांचा विकास आणि व्यक्तिमत्वाचा विकास आणि मानवापासून महामानवाकडे, अतिमानवाकडे जाण्याचा प्रवास म्हणजे अग्नि उपासना, म्हणजे तंत्र, म्हणजे दत्त संप्रदायातील उपासना, अशी ती पार्श्वभूमी आहे. आणि त्याचं प्रगटीकरण व्हावं त्या तंत्राचं, उपासनेचं, ह्याच्यासाठी स्वामी अक्कलकोटला आलेले आहेत बरं का. म्हणजे हे सगळा जो कथानक आतापर्यंत आपण ऐकला तो त्या उपासनेसाठी आहे की ते जे तंत्रशास्त्र आहे, ती जी तंत्र उपासना आहे, त्याचा आता मुक्तपणे प्रगटीकरण करायचं आहे. आणि प्रत्येकाच्या ठायी असलेली जी नारायणी ऊर्जा आहे, ज्याला कुंडलिनी म्हणलं गेलं, त्या कुंडलिनी ऊर्जेचं प्रगटीकरण व्हायचंय, त्याची उपासना, त्याचा मार्ग सांगायचा आहे. म्हणून अक्कलकोटचं गुरुपीठ आणि इथली ही सगळी गुरुपरंपरा काम करते. आणि त्याचं आधुनिक स्वरूपातील दर्शन म्हणजे अग्निहोत्र आहे. अच्छा. त्यामुळे जर तुम्ही मला विचारलं की बाबा दत्त संप्रदायातील उपासना काय, तंत्र कुठलं, तर अग्निउपासना. अग्निउपासना म्हणजे कुठली, अग्निहोत्र. अग्निहोत्र ही सकाळ संध्याकाळ करण्याचा जो एक होम आहे, ती जी अग्निउपासना आहे, तेच तंत्र दत्त संप्रदायातील मूळ उपासना, ज्याला संप्रदायामध्ये राजगुह्य म्हणलं गेलंय बघा. सगळ्यात गूढ असलेली ती अशी उपासना आहे अग्निहोत्राची. आणि ती प्रगटपणे आज लोकांना आज शिकवा, जी प्रभू श्री रामाला शिकवली गेली, प्रभू श्री कृष्णाला शिकवली गेली, तीच ही प्राचीन उपासना आता विश्वभरातला आमच्या भक्तांना शिकवा, अशी इच्छा म्हणून स्वामी अक्कलकोटला आलेले आहेत. आणि ती कुठून शिकवायची, ते तंत्र कुठून शिकवायचं, तर भगवतीच्या चरणापासून सुरू करायचं. कारण ते परिवर्तनात्मक जी उपासना आहे, ती परिवर्तनात्मक ऊर्जा असलेल्या आणि सृजन शक्तीच्या ह्या विद्यानगरमधून सुरू करायची. त्यामुळे विद्येचं माहेरघर अक्कलकोट, विद्यानगर. आणि कुठली विद्या, अग्निहोत्राची विद्या. म्हणून अक्कलकोट, गुरुमंदिर, शिवपुरी, स्वामी समर्थ, दत्तात्रय, विद्यानगर, ही सगळे जे काही आपण आतापर्यंत ऐकलं, ही ह्या उपासनेच्या प्रगटीकरणासाठीच आहे. कुठली उपासना, ही तेजाची उपासना, ही ज्योतीची उपासना, ही प्रकाशाची उपासना, अग्नीची उपासना. पण अग्नी हे ज्योतीचं प्रतीक आहे, प्रकाशाचं प्रतीक आहे, ज्ञानाचं प्रतीक आहे. आपण
देवाला ओवाळताना आरती अग्नीनी करतो ना, पाण्याने ओवाळत नाही आपण देवाला, की पाण्याचा तांब्या घेतला आणि देवाला ओवाळला, असं करत नाही आपण. का? कारण ईश्वराची जी प्रतिमा आपण उभी केलेली आहे ना, ती ऊर्जा ही त्या पणतीमय जो दिवा आहे त्याच्यातल्या ऊर्जेचं त्याचं प्रतिबिंब आहे, आणि तीच माझ्या ठाई आहे, ज्याला नारायणी ऊर्जा म्हणलं गेलं, किंवा त्याला नारायण, हृदयस्थ नारायण म्हणलं गेलं, किंवा कुंडलिनी म्हणलं गेलं. ह्याच्या प्रगटीकरणाची ती विद्या आहे. त्यामुळे त्या विद्येचा प्रचार म्हणजे अग्निहोत्राचा प्रचार आहे. म्हणजे घरी अग्निहोत्र करणे म्हणजे काय आहे, की आपल्या ठाई असलेल्या सुप्त कुंडलिनी ऊर्जेची जागृतीचं साधना म्हणजे अग्निहोत्र. अग्निहोत्र हे प्रत्येकाने घरी करावं असं तुमचं म्हणणं आहे. तर ते कसं करावं? म्हणजे अग्निहोत्र एकाने घरी करायचं असेल तर ते कसं करावं त्यांनी? अत्यंत सोपी उपासना आहे बरं का. त्याला काय फार वेळ पण लागत नाही, किंवा त्याला खूप काही साधन सामग्री पण लागत नाही, आणि इतक्या सहजतेने अगदी लहान एखादं मूल 2-3 वर्षाचं ते म्हणू शकते. इतके सोपे मंत्र आहेत त्याचे, आणि घरातले कुठलीही व्यक्ती करू शकते. अग्निहोत्राचं ब्युटी ही आहे की ती कौटुंबिक उपासना आहे. म्हणजे घरात आई वडील लेकरं सगळे असले, एकाने जरी कुणी केली ती सगळ्या कुटुंबाला त्याचा लाभ होतो बरं का. म्हणजे जसं तुम्ही करताय आणि तुमचे सगळा परिवार तुमच्या आसपास बसलाय, आणि तुम्ही अग्नीमध्ये आहुती अर्पण केल्या, त्या सगळ्यांना तोच लाभ मिळतो, तर तुम्हाला मिळालाय. त्यामुळे ही सांघिक उपासना, कौटुंबिक उपासना आहे, आणि सगळ्या परिवाराच्या उत्कर्षाचा मार्ग आहे. आणि तुम्ही अग्निहोत्रामध्ये आहुती अर्पण केली म्हणजे फक्त तुम्हाला त्याचा लाभ मिळतो असं नाहीये, तिथे उपस्थित सगळ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. मग अग्निहोत्राला जितके लोक बसतील, आपला परिवार बसेल, आपले शेजार बाजारचे लोक जरी येऊन बसले तरीही त्या ऊर्जेचा लाभ सगळ्यांनाच मिळतो. कारण काय, मानवी शरीर आहे ना, आपल्याकडे योगशास्त्रात असं म्हणलं गेलेलं आहे की उजवी आणि डावी आपली जी नागपुडी असते ही सूर्य आणि चंद्र नाडी असं म्हणलं गेलेलं आहे. म्हणजे कोल्ड आणि हॉट किंवा कोल्ड आणि हीट या दोन ऊर्जांच्या समतोलामध्ये शरीर चालत असतं आपलं. म्हणजे सकाळी एक नाडी ऍक्टिव्ह असते, संध्याकाळी आपली दुसरी नाडी ऍक्टिव्ह होते. कारण सूर्य उदय होणे, सूर्य अस्त होणे, चंद्राचा उदय होणे, चंद्राचा अस्त होणे, या दोन ज्या काही सृष्टीतील तालचक्र आहेत, सूर्याचा उदय आणि अस्त आणि परत उदय, हे जे काही त्याचं सिस्टम आहे त्याला मानवी शरीर ऑटोमॅटिकली ट्यून्ड आहे थ्रू द नाडी चक्र, नाडीज इन अवर बॉडी. आपल्या शरीराच्या दोन नाडी आहेत, इडा आणि पिंगला, सूर्य नाडी, चंद्र नाडी. या दोन नाडींनी सृष्टीतील या दोन घटकांची आपण एक रूप झालेलो असतो. हे जेव्हा स्थिर करतो आपण, हे स्थित्यंतर जेव्हा स्थिर करतो, म्हणजे सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला त्या नाडी चेंज होतात असं योगशास्त्रात म्हणलेलं आहे. हे चेंज होण्याच्या टाइमला जी उपासना तुम्ही करता त्याच्यामधनं काय होते, जी थर्ड नाडी असते, सुषुम्ना नाडी ज्याला म्हणतात, ती ऍक्टिव्हेट होते. त्याच्यामधनं कुंडलिनी ऊर्जा मग आपल्या शाही चक्रांना भेदून सहस्राच्या पार जाते असं म्हटलं गेलेलं आहे. आणि मग तुमच्यामधनं मग व्यक्तिमत्वाचा विकास एका वेगळ्या भूमिकेत व्हायला लागतो. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, ही जी काही आशीर्वादाची ओळ आहे ती तिथे खरी व्हायला लागते. कारण मग तुम्ही एका अशा व्यक्तीमध्ये परिवर्तित व्हायला लागता की एक खरोखरी एक वेगळा व्यक्तिमत्व आपलं तयार व्हायला लागतं, की ज्याच्यामध्ये एक भूतो न भविष्यही आपल्यामध्ये बदल घडलाय असं लक्षात यायला लागतं. अशी ती उपासना आहे, ती अत्यंत सोपी आहे, त्याला फार काही शिकावाही लागत नाही, बरं खूप काही त्याला नियमावली पाळून काही दीक्षा घ्यावी लागत नाही. आज इतकं गुरुंनी सोपं करून दिलंय की ते लोक ऑनलाईन शिकतायत, युट्यूबवर व्हिडिओ बघून शिकतायत, आमच्या फोनवरती ऍप्स आहेत त्याच्यामधनं लोक शिकतायत, फोन करून लोक एकमेकाला शिकवतायत, आणि भारतभर तर सोडा, जगाच्या 45 देशांमधनं लोक उपासना करतायत. आज अग्निहोत्राचे जितके काही उपासक आज इथेही देखील मला वाटतं अनेक देशांमधनं लोक आलेले आहेत आपल्याकडे. आज शिवपुरीमध्ये मला वाटतं जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, त्यानंतर क्रोएशिया, चिले, अनेक देशांमधून लोक इथं आलेले आहेत जे अग्निहोत्र उपासक आहेत आमचे, आणि जगभरात अग्निहोत्र लोक करतायत. त्यामुळे कुठलंही बंधन नाहीये, स्त्री पुरुष नाहीये, धर्म जाती संप्रदायाचं काही बंधन नाहीये, किंबहुना ह्या सगळ्या बंधनांपलीकडे मानव समाज जो आहे त्याला एकत्र करण्याची ही उपासना आहे. तर ती ह्या पीठाची उपासना, परंपरेची उपासना, ते तंत्र मूळ. तर युजली म्हणतात की मला स्वामींचं करायचं किंवा मला दत्तगुरूंचं करायचंय, तर ते करणं म्हणजेच अग्निहोत्र असं आहे. करणं म्हणजेच अग्निहोत्र आहे. ज्या काळामध्ये अग्निहोत्र करता येत नव्हतं त्या काळामध्ये तुम्हाला मग वेगवेगळ्या प्रकारे उपासना करण्याची संधी दिली होती, की पारायण करा, तुम्ही समजा इतर काही समजा तुम्ही भजन कीर्तन करा,
वगैरे म्हणून सांगितलं गेलेलं आहे. हम्म. पण ज्या काळामध्ये आता हा एक असा एक सुवर्ण योग आहे की या काळामध्ये आता भगवानांनी प्रगट होऊन सांगितलेलं आहे की आता उपासना करायला हरकत नाहीये म्हणून. त्यामुळे अग्निहोत्राची उपासना म्हणजेच भगवान दत्तात्रयांची उपासना आहे. म्हणजे आपल्याला जर भगवान दत्तात्रयांविषयी श्रद्धा असेल, स्वामींविषयी श्रद्धा असेल, त्यांना आपण जर गुरुपदावरती विराजमान केला असेल तर त्यांची उपासना म्हणजे अग्निहोत्र. तर गुरुकृपा म्हणजे नेमकं काय असतं, लोक कशा ते अनुभवतात? परत मी तेच सांगेन की गुरुकृपेला अनेक पार्श्वभूमी आहेत. म्हणजे तुम्ही कुठल्या भूमिकेमधनं गुरूंकडे आलाय, तसं आपण एका डॉक्टरकडे जातो तेव्हा त्या डॉक्टरकडे काय म्हणून घेऊन आलोय आपण, कुठला तरी आमचा व्याधी आहे, कुठला तरी त्रास आम्हाला होतोय, त्याच्यातून आम्हाला मुक्त करा म्हणून आलोय. मग कोणी ज्याला भौतिक आपली व्याधी म्हणतो आपण, की काही लौकिक काही गोष्टी अडकलेल्या असतात, काही मार्गदर्शन हवं असतं, कशामध्ये काहीतरी कोणाला आजार पण आलेलं असतं, कोणाला काही अजून त्याच्यामधनं दुःख काही झालेलं असतं, त्यापासून मुक्त होण्यासाठी म्हणून लोक मार्ग मागायला इथे येतात. दुसरा अर्थात त्याच्यामधनं जीवनामध्ये दिशा मिळावी, काहीतरी कुठेतरी मार्गदर्शन हवं असतं की अमुक करू का तमुक करू, हे करू का नको, व्यवसायामधले काही मार्गदर्शन, त्याच्यामध्ये लोक आलेले असतात. आणि खूप कमी लोक येतात जे उपासक साधक या भूमिकेत येतात आणि जे गुरुचरणी येऊन आम्हाला आता जो उन्नतीचा भक्तीचा मार्ग दाखवा आणि आम्हाला पंचमहाभौतिक सृष्टीतून या मायेतून वरती उन्नतीचा मार्ग दाखवा असं मागायला येतात. त्यामुळे गुरूंकडे आपण कुठल्या भूमिकेत येतो त्यानुसार ते आपलं समाधान करतात. त्यामुळे आपण जर काही मागायला आलो तर ते आपल्याला नाराज करत नाहीत, ते देखील आपली झोळी भरून पाठवत आहेत. काही विचारायला आलो ते देखील आपल्याला मार्गदर्शन करून पाठवत आहेत. आणि त्याच्याही पलीकडे उपासक साधक म्हणून त्यांच्याकडे आलो आपण, तर जे त्यांना हवं आहे, ज्याच्यासाठी ते इथं आलेले आहेत, ज्याच्यासाठी ते इथे स्थित आहेत, ते सामर्थ्यदान देणारी ती जी काही उपासना आहे ती उपासना देण्याला देखील गुरु सज्ज आहेत. त्यामुळे गुरु कृपा आपल्याला मिळावी हे तर सहज शक्य आहे. म्हणजे इथपर्यंत तुम्ही आलात किंवा असं म्हणतात की गुरूंचं स्मरण जरी झालं तरी गुरु स्मर्तुगामी असतात. म्हणजे तुमच्या विचाराच्या वेगाने त्यांचा कृपा तुमच्यापाशी उपस्थित असते. त्यामुळे गुरूंची कृपा आपल्याला अनेको जीवनातल्या वेळांना लाभते, अनेक वेळेला मार्गदर्शन लाभतं, अनेक वेळेला त्यांची आपल्याला दिशा दर्शक त्यांचं शक्ती आपल्याला लाभते. आणि इच्छा एवढीच आहे की जीव म्हणून की त्यांच्याकडून उपासना लाभावी आणि मुक्तीपर्यंत गुरूंनी घेऊन जावं. गुरुकृपा म्हणजे अंततः अद्वैताचा प्रवास. कधी कधी लोक म्हणतात की कधी कधी त्यांच्या आयुष्यात काही अघटित घटना घडल्या तर ते म्हणतात की माझा स्वामींवरचा विश्वास कमी होत चाललाय. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे किंवा त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही काय बोलाल? मी म्हणलं ना, मला वाटतं खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. कारण काय होतं ना, आपल्याला आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे ना, हा मागच्या काहीशे वर्षांच्या संस्कारातनं आता उभा राहिलेला आहे, ज्याच्यामधनं ज्याला कलियुग म्हणलं गेलं. कलियुग म्हणजे काय, लोकांना वाटतं कलियुग म्हणजे वाईट होणारा काळ. कलियुग म्हणजे वाईट होणारा काळ नाही, कलियुग म्हणजे कन्फ्युजनचा काळ. अशात कन्फ्युजन कशाचं झालं, आपल्याला देव आहे की नाही हे सिद्ध करण्याचं काही गरज नाही. म्हणजे देव मी मानला काय नाही मानला काय देवाला काहीच फरक पडत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, अरे तू माझा वाईट केलं, मी देव मानत नाही, काय फरक पडतो? उद्यापासून मी सकाळी जर उद्या जातो रस्त्यात जाता जाता खाली पडलो आणि तू मला पाडलं सूर्य, माझा तुझ्यावर विश्वास नाही, सूर्याला काय फरक पडतो? तर काय अस्त होणं थांबणार आहे का, उदय होणं थांबणार आहे का, काय होणार आहे? त्यामुळे लोकांचा देवामध्ये विश्वास असण्यापेक्षा स्वतःमधला विश्वास कमी झाला बरं का. ज्याला आत्मविश्वास म्हणतो ना आपण, मी एक ईश्वरी जीव आहे, या सृष्टीमध्ये उपभोगासाठी जन्माला आलेलो नाहीये, मला इथं ईश्वराने जन्म दिलेला आहे उच्चतर साधना करण्यासाठी आणि माझ्या माध्यमातून लोकोत्तर कार्य घडावं, माझ्या माध्यमातून लोककल्याण घडावं, याच्यासाठी ईश्वराने मला जन्म दिलेला आहे. ही भूमिका जेव्हा निघून गेली त्याला कलियुग म्हणलं. जेव्हा आपण कन्फ्यूज झालो की आपण नक्की आहोत तरी कोण, आपण जगतोय तरी कशाला, आपण जीवनाचं प्राप्तव्य काय, जीवनाचं ध्येय काय, मी निर्बल स्वतःला समजायला लागलो, दुर्बल समजायला लागलो, आपण स्वतःला असह्य समजायला लागलो, दीन म्हणायला लागलो स्वतःला बरं का. हे जेव्हा आपण स्वतःचं अस्तित्व ऍक्सेप्ट केलं ना, तो कलियुग. आणि त्याचा जो काही संस्कार आपल्या मनावर एवढा प्रखर झालेला आहे की ती जर मी तुम्हाला सांगितलं जरी की अहो नाही तुम्ही ईश्वर अंश आहात, तर ते जोक वाटायला लागतं.
हसायला लागतात लोक, याचं काय बोलता वगैरे, मला तर उठून उभं राहायची ताकद नाहीये आणि तुम्ही मला ईश्वराचं प्रतिबिंब म्हणताय. अहो नाही आहात तुम्ही, बरं का. आणि ते समजून घेण्यासाठी गुरु लागतात, की ती मायेची जी काही एक काळोख होतो डोळ्यासमोर आलेला आहे तो दूर करा, माझं ईश्वरत्व मला दर्शन करू दे, आणि माझ्या माध्यमातून आपल्याला जे कार्य अपेक्षित आहे या जन्मामध्ये ते घडण्याचं सामर्थ्य प्राप्त करून द्या. तो जो काही एक भाव आहे ना, तो भाव जर तुम्हाला हवा असेल तर गुरुचरणाला या. आपण जर गुरुचरणी आला असाल काहीतरी छोटं मोठं मागायला ना, मग ते कसं होईल, आपण म्हणजे आपल्या शाळेच्या प्रिन्सिपलकडे गेलात आणि खूप प्रार्थना केलीत की मी अभ्यास केला नाहीये, प्रिन्सिपल सर एकदा मला परीक्षेत कसंही पास करा, पुढच्या वेळेस मी खूप अभ्यास करीन. अगदी म्हणजे दयाळू एखादा प्रिन्सिपल असेल तो पासही करेल, पुढच्या वेळेस गेला परत पास करेल का? किती वेळा जाल तुम्ही, मी काहीच अभ्यास करणार नाहीये, ह्या एक्झाम मध्ये पास करा, पुढच्या एक्झाम मध्ये पास करा, असं रोजच गेला तर काय करेल प्रिन्सिपल? शाळेतून हकलून देईल, बरं का. मग आपण ज्यांना गुरु म्हणतोय त्यांच्याकडे आपण गाऱ्हाणं घेऊन गेलो, एकदा गेलो, दोनदा गेलो, तीनदा गेलो, मग त्याच्यानंतर कुठेतरी आपलंच परिवर्तन अपेक्षित आहे की नाही? त्यांना कुठेतरी मी परिवर्तित व्हायला पाहिजे, मी ओळखायला पाहिजे की बाबा तुम्ही मला अडचणींना काढलं, आता मला पुढचा मार्ग दाखवा, आता मला तुमचं शिष्य बनायचंय, एक सतशिष्य बनण्याचा मार्ग दाखवा. जो अर्जुनाला दाखवलात तोच मला दाखवा, बरं का. आणि स्वामींची जी भूमिका किंवा अक्कलकोटची जी काही भूमिका आहे ना, ती कर्माधारित भूमिका आहे, ती कर्म करण्याला ऊर्जा देणारी भूमिका आहे, तो शॉर्टकट सांगणारी भूमिका नाहीये. तुम्ही जर म्हणत असाल की जसं अर्जुनाला हवं होतं काही शॉर्टकट द्या ना, जाऊ दे कशा युद्ध करायला लावता, काहीतरी सोल्युशन काढा ना, एक दोन गावात देऊन टाका, जातो ना आम्ही, असं करता येत नाही ना. हे सोल्युशन नाहीये. म्हणजे मी नेहमी म्हणतो की जर शॉर्टकट देऊन नारळांच्या फोडाफोडीने जर कर्मनाश होत असला असता तर अर्जुनाला कर्माचा मार्ग कृष्णाने का सांगितला? अमुक ठिकाणी जा, इतके नारळ फोड, चल तुझं कल्याण होईल, असं नाही सांगितलं, बरं का. ती वेदांची भूमिका नाही, ती अध्यात्माची भूमिका नाही, ती भगवान दत्तात्रयांची भूमिका नाही, ती उपासनेची भूमिका नाही. धर्मपालन करून सत्कर्म करणं हाच जीवनाचा ध्येय आहे, हे समजून घेणं म्हणजेच कलियुगातून बाहेर येणं आहे. त्यामुळे आपण जेव्हा म्हणतो की मी काहीतरी मला अनुभव आले, हे आले, ते आले, त्यापासून मी इकडे गेलो तिकडे गेलो, ह्याला काही फारसं महत्व राहत नाही, याला काही फार मी गांभीर्याने बघत नाही की मग मी देवाकडे गेलो, मी मागितलं, मला काही दिलं नाही, मला देवाचा विश्वास गेला, काय फरक पडणार देवाला? जो असं जो 18 भुवनांचा स्वामी आहे त्याला तुझ्या श्रद्धेने काय फार फरक पडणार नाहीये. म्हणजे जसं एखाद्या देशाचा कोणीतरी सम्राट असतील समजा, आता मी म्हणलो की माझ्या देशात तू सम्राट नाही का, म्हणजे तो काय त्याचं राजपद जाणार आहे काय, काय होणार आहे समजा. त्यामुळे आपण उलट समजून घ्यायला पाहिजे की ह्या देशाचं मी नागरिक आहे आणि मालाकडनं काय अपेक्षित आहे देशाला, हे ज्यांना समजून घेतं ना, हा जो प्रश्न विचारतात ना त्याला जीवनाचं गमक कळतं, सिक्रेट ऑफ लाईफ कळायला लागते. द सिक्रेट ऑफ लाईफ इज नॉट टू गेट समथिंग, द सिक्रेट ऑफ लाईफ इज टू बी एबल टू गिव्ह समथिंग. जीवनाचं जे सिक्रेट आहे ना, जे रहस्य आहे ते काय आहे, काहीतरी मिळवणारा होणारा नाही, देण्याची ताकद निर्माण करणारा व्यक्ती होण्यामध्ये आहे. ते कधीच निर्माण होईल किंवा तुमचा स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल, तर तुमचं स्वतःचं सामर्थ्य वाढेल. म्हणजे महाराज आमच्याकडे नेहमी खूप छान म्हणतात, ते म्हणतात की आमचा शिष्य काय आहे की तो अग्नीला देखील आहुती द्यायला हात पुढे करतो. अग्निहोत्रामध्ये आहुती द्यावे लागतात ना, तो म्हणतो आमचा शिष्य काय आहे, तो अग्नीला देखील मागायला जात नाहीये, हात असा करून जात नाहीये, तो हात असाच आहे आमचा, देणारा हात आहे, तो माझा शिष्य आहे. तो देवाला देखील द्यायला बसलाय 2 घास, असा माझा शिष्य म्हणजे तो खरा समर्थ. ती भूमिका कुठे, आणि तुम्ही म्हणता ती अशी प्रकारची भूमिका कुठे, ती कुठे मनाच्या व्याकुळतेच निर्माण झालेली भूमिका आहे. ती काय म्हणजे काय म्हणतात ते, खूप काही विचार करून त्याच्यामधून आलेली भूमिका नाहीये. आणि माझा कशावर विश्वास आहे नाहीये ह्याच्यात त्यांना काहीच फरक पडत नाही, कारण त्यांना ते नकोच आहे. स्वामी देखील म्हणतात ना, आमच्यावर विश्वास ठेवून काय करणार आहात, स्वतःवर विश्वास ते सांगायला आलोय. आम्ही खूप महान आहोत हे सांगायला काय तपश्चर्या सोडून आलो का इथपर्यंत, किंवा रोज आमचे फोटो लावा आणि त्याला दूध होता हे सांगायला आलो का आम्ही इथपर्यंत? नाही. तुम्ही विसरला आहात स्वतःची ओळख, तुम्ही विसरला आहात स्वतःचं अस्तित्व, ते आठवण करून द्यायला आलेलो आहे. त्यामुळे असा प्रश्न विचारण्याच्या पेक्षा
आपण गुरूंकडे का आलो हे एक आपण तपासून बघावं. आणि खरोखरी एखाद्या ऊर्जा प्रवाहासमोर आपण बसलो असू तर असे आपण बालिश काही चेष्टा करत बसणार आहोत, खरोखरी काहीतरी लाक्षणिक मागणार आहोत, हाही विचार करायला पाहिजे. आता जसं काय काय म्हणजे असं असतं की गुरु आपल्याकडे आले किंवा गुरु आपल्या स्वप्नात आले तर आता ह्या कलियुगात सगळ्यांना असं ते भोंदू सारखं वाटतं किंवा लोकांना विश्वास बसत नाही. आता तुम्ही म्हणलात ना, मी आपल्याकडे देखील पादुकांचं जेव्हा दर्शन झालं ना, म्हणून मी आता किती 2017 आता 2026 मी आजच पहिल्यांदा सांगितलं की अशा प्रकारे दर्शन आम्हाला झालं किंवा तिथे अशा प्रकारे पादुका प्रकट झाल्या वगैरे. कारण होतं काय, ह्याचं खूप फार लवकर ह्याचा गैरउपयोग बरोबर केला जाऊ शकतो आणि जातोच तो. म्हणजे झालंय असं की अध्यात्माच्या नावाने इतका गैरउपयोग झालेला आहे ना आजपर्यंत की लोकांना आता त्याची कुठेतरी कन्फ्युजन व्हायला लागले, कुठेतरी भीती बसायला लागली की अरे खरं सांगताय का खोटं सांगताय असं काहीतरी. त्यामुळे मग अशा प्रकारचं काहीतरी दर्शन झालं, त्याच्यामधनं मला काहीतरी आता कळायला लागलं वगैरे, हे सांगायला की लोक थोडेसे जरा कन्फ्युज व्हायला लागतात. त्यामुळे मला खूप वेळा असं वाटतं की ते तुम्हाला जर काही एखादा मार्गदर्शन होत असेल ना तर त्याचा आनंदाने स्वतः अनुभव घ्यायला पाहिजे की बाबा मला समजा गुरूंची दर्शनं होत आहेत, मला गुरूंकडनं मार्गदर्शन लाभतंय, हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, मोलाचं आहे. आणि त्याच्यामधनं मी माझा आध्यात्मिक प्रवास पुढे नेईन. झालंच कोणाचं तर कोणाची तरी मदत करू शकेन. जर काही असं कोणाला, खूप वेळा लोकांना मी बघितलेलं आहे, काही खूप जेन्युइन लोक आहेत ज्यांना खरोखरी मार्गदर्शन होतं आणि त्यामधनं लोकांचं कल्याण व्हावं असा मार्ग सांगितला जातो की जसं बाबा आदित्यला काहीतरी एखादा मार्ग सांगा की ज्याने त्यांचं कल्याण होणार आहे. चांगलं सांगणार जर तुमच्याकडे कोणी आलं ना तर मी त्याच्यावर नेहमीच विश्वास ठेवतो. सन्मार्ग सांगतोय, जी व्यक्ती तुम्हाला चांगल्या मार्गावर नेतीये, जे कुठलाही त्याच्यामधनं त्यांचा व्यक्तिगत काही हेतू नाहीये, असं कोणी करत असेल तर लोक त्याचं कौतुकच करतात. पण नाटक करून आणि काहीतरी अवडंबर निर्माण करून व्यक्तिमहत्व वाढवणे ह्याच्यासाठी जर कोणी असं करत असेल तर मग ते अयोग्यच. आता जनरली माझ्या वयाचे मुलं मुली असतील तर त्यांना स्वामींविषयी किंवा दत्तगुरूंविषयी जास्त माहिती नसती, तर त्यांना जर त्यांच्या चरणी यायचं किंवा त्यांचं उपासना सुरू करायची तर त्यांनी आतापासून काय केलं पाहिजे, सुरुवात कशी केली पाहिजे त्यांनी? वेबसाईटवर जाऊन अग्निहोत्र किंवा आय डोंट नो ऍप डाउनलोड करून अग्निहोत्र शिका, युट्यूबवर जाऊन अग्निहोत्र शिका. आमचे इतके केंद्र आहेत, त्या केंद्रांमध्ये जाऊन अग्निहोत्र शिका. शिवपुरीला, अक्कलकोटला येऊन अग्निहोत्र शिका आणि अग्निहोत्र घरी करायला लागा. तो तुमच्या मुक्तीचा राजमार्ग आहे, ते राजगुह्य आहे, ते सर्वोच्च तंत्र आहे उपासना. आणि ती भगवान दत्तात्रयांपासून सनातन धर्माची मूळ उपासना आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की बाकी संप्रदाय आपल्याला माहिती आहेत, इतके सगळे आता धर्ममत आज उपस्थित आहेत, त्यांना त्यांची उपासना माहिती आहे की बाबा अमुक वेळेला आमचे प्रार्थना केल्याने आमचं धर्माचं पूर्ण होतं. सगळ्या संप्रदायांना माहिती आहे. सनातन संप्रदायाची प्रार्थना काय आहे, सनातन हिंदू धर्माची प्रार्थना काय आहे, तो हा अग्निहोत्र. म्हणजे ज्याच्यावरती सगळा सनातन संस्कृती उभी राहिली, त्या ऊर्जेवरती सगळा हा देश उभा राहिला, इथली सगळी साम्राज्य उभी राहिली, अशी ही अतुलनीय अशी तंत्र उपासना, ती अग्निहोत्र विद्या असं आहे. त्यामुळे अग्निहोत्र ही सनातन संप्रदायाची मूळ उपासना आहे, दत्त संप्रदायाची मूळ उपासना आहे, वेदांची मूळ उपासना आहे, तंत्रशास्त्राची मूळ उपासना आहे. आणि सगळ्या अर्थाने बघितलं तर आपण बघतो अग्निहोत्र ही अनिवार्य अशी आहे. आणि वेदांनी अग्निहोत्राला अनिवार्य म्हणलेलं आहे की मानव जन्म मिळाला असेल आणि कमकुवत मानव मरून मृत्यू मिळत असेल तर तुमचं अपयश ठरलं. मानव जन्म मिळाला असेल आणि ह्याच जन्मामध्ये महामानव म्हणून जगता आलं तर तुमचं आयुष्य खरोखरी तुम्ही काहीतरी केलं असं ते म्हणतात. आणि त्याच्यासाठी उपासनेची गरज आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही बाजूनी मला प्रश्न विचारला तर मी एकच सांगणार की नित्य अग्निहोत्र करणे हे तुमच्या परिवाराच्या सर्वांगीण कल्याणाचा मार्ग आहे. त्याच्यामधनं घरात समृद्धी येते, स्थिरता येते, आरोग्य लाभतं, त्याच्यामध्ये घरामध्ये वातावरण चांगलं होतं, परिवारामध्ये नाती चांगली होतात, सगळे सक्षम सामर्थ्यवान व्यक्ती निर्माण होतात, निर्भय व्यक्ती निर्माण होतात, अभ्यासू व्यक्ती निर्माण होतात.
अंधश्रद्धेसारख्या बालिश गोष्टींपासून दूर जाणारा व्यक्ती निर्माण होतो. त्यामुळे अग्निहोत्र उपासना उद्यापासून सुरू करा. तर स्वामींविषयी एखादी आठवण किंवा शिकवण तुम्ही सांगू शकाल? खूप एक चांगली आहे, मला ती नेहमी, आणि खूप मला जीवनामध्ये ते खूप त्या घटनेने शिकवलंय, म्हणून मी ती नेहमी लोकांना सांगतो. एक असं म्हटलं जातं की स्वामी त्यांच्या नित्यदर्शनाच्या ठिकाणी बसलेले होते आणि त्यांच्याकडे एक व्यक्ती आलेले आहेत. हे खूप व्याकुळ होऊन आलेले आहेत आणि गर्दी आहे खूप. स्वामी बसलेले आहेत आणि मागे उभे आहेत. मग त्यांना बघून स्वामींनी त्यांना पुढे बोलवलंय, पुढे या. मग ते पुढे आले, बोला काय पाहिजे. मग ते म्हणतात स्वामी खूप अडचणी आहेत, खूप काय काय प्रॉब्लेम चालू आहे, मार्ग पाहिजे. काय अडचण? ते म्हणतात घरात आर्थिक अडचण खूप आहे. काय करता तुम्ही? मग ते म्हणतात की मी शेती करतो. मग ते विचारतायत की आपली स्वतःची शेती आहे का? आहे म्हण. घरात बैलजोडी आहे का? आपल्या आहेत म्हण. मग स्वामी हसतायत, स्मित हास्य करतात त्यांच्याकडे बघून आणि मग म्हणतात की मग करून खा ना राजा, म्हणून कशाला गावोगावी मागत फिरतोयस? सगळं सामर्थ्य तर जन्मतः दिलं तुला, साधनं दिली, संधी दिली. फक्त ही मागण्याची व्याकुळता जी आहे ती काढून टाक, माझ्यावर विश्वास ठेव आणि कामाला लाग, तुझ्या जीवनातून यश मिळेल म्हणून. आणि ते निघून जातात आणि मग त्यांच्या जीवनात कल्याण झालंय, अशी ती आख्यायिका आहे. त्यामधनं खूप शिकण्यासारखं आहे की आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये ईश्वराकडून खूप मिळालं. चांगला परिवार मिळाला, आरोग्य मिळालं, 2 घास जेवायला मिळालं, शिक्षण मिळालं, घरात छत्र मिळालं, राहायला जागा, घर, मान सन्मान, खाणं पिणं, सुरक्षा सगळं मिळालं जीवनामध्ये. जे काही जीवनामध्ये उत्तुंग यश प्राप्त करण्यासाठी म्हणून जी काही अवस्था लागते ना, ती अनेक लोकांना मिळते. फक्त ते जी मनाची व्याकुळता आहे ना, ती जात नाही. आणि तो कुठेतरी आपल्याला क्वेश्चन मार्क म्हणून आपल्यासमोर उभं राहतं की, आणि आपण विसरून जातो की अरे आपल्याकडे एवढं सगळं आहे. म्हणजे असे असंख्य लोक जगात आहेत ज्यांच्याकडे बेसिक्स पण नाही आहेत. म्हणजे त्याच्यात त्या दिवशी व्यक्ती म्हणली असते की माझ्याकडे शेतच नाहीये, तर काय उत्तर देता आलं असतं? किंवा शेत आहे पण बैल नाहीये, असं उत्तर दिलं तर काय उत्तर देता आलं असतं? पण शेतही आहे, बैलही आहे, काम करायची चान्सही आहे, आरोग्यही आहे, शेती करायची ज्ञान देखील आहे. मग करून खा ना. हे जे त्यांची शिकवण आहे ना, तो कर्माचा मार्ग दाखवतात ना, ते जो कृष्णाने अर्जुनाला दाखवलेला आहे, तो मला खूप नेहमीच मोटिवेशनल वाटतो की सगळं आपल्याकडे एवढं आहे. अनेकांपैकी आपल्याकडे बेसिक्स नाही आहेत, त्यांच्याकडे कोणाकडे आरोग्य नाहीये, कोणाकडे घरात काही अगदी भोजनाची विवंचना आहे, कोणाकडे आई आहे तर वडील नाही, वडील आहे तर असं अनेक समस्यांपासून जाणारा देखील खूप मोठा समाज आहे. मग ज्यांच्याकडे सगळं हे असतं, ज्यांना बेसिक्स सगळे मिळाले असतात ना, त्यांनी तरी व्याकुळता आता मनात ठेवू नये आणि स्वामींना, आदर्श स्वामींचा घ्यावा, म्हणजे शिकवण ती घ्यावी आणि स्वतःच्या कर्मावरती, स्वतःच्या आत्मविश्वासावरती जीवन उभं करावं, अशी शिकवण स्वामींची आहे. आणि तो एक कर्माचा, सन्मार्गाचा, लोककल्याणाचा जो मार्ग त्यांनी दाखवलाय ना, ती देणारी ही शिकवण मला नेहमीच प्रेरणादायी वाटते. आणि मला अपेक्षा आहे की आपल्यापैकी अनेकांना ती प्रेरणादायी ठरावी आणि ह्या शिकवण घेऊन अनेकांनी आपल्यापैकी आपलं आपलं जीवन उत्कर्षाकडे, उन्नतीकडे न्यावं. कारण खरोखरी ज्याला इतकं सगळं मिळालेलं असतं ना, तिचं बीज रूपामध्ये सगळं मिळालेलं आहे. आता त्याचा महावृक्ष करायची संधी गुरुकृपा सगळ्यांना लाभावी. तर धन्यवाद, तुम्ही आमच्या चॅनलवर आलात, महत्वाची माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. ऑल्सो आदित्य टॉक्स या टीमला तुम्ही अक्कलकोटला, इथं शिवपुरीला बोलवलं, त्याबद्दलही आपले खूप खूप आभार. आपले खूप आभार, कारण आपण मोठ्या मनाने इथपर्यंत आलात. आणि आपल्या सगळ्या टीमचे देखील आभार. आपण सगळे मिळून वेळ काढून इथपर्यंत आलात, सगळी माहिती ऐकलीत. शेवटी आम्ही गुरुसेवक आहे, आम्ही गुरुप्रचारक आहोत. त्यामुळे आम्हाला जिथे कुठे कोण संधी देतं गुरूंची महिमा सांगण्यासाठी, गुरूंची वाणी सांगण्यासाठी, ते आमच्यासाठी एक पर्वणी आहे, संधी आहे. त्यामुळे ती संधी गुरुसेवेची आम्हाला दिल्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. धन्यवाद.